नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। काझीखेड प्रकरणी दोषी शिक्षक सेवेतून बडतर्फ शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचे शासनाचे आदेश। सुरक्षितता उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा। जिल्हाधिकारी अजित कुमार। काझीखेड येथील घटनेतील दोषी शिक्षकावर भारतीय न्याय संहिता व पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे। केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक यांना निलंबित करण्यात आले आहे। शाळांमध्ये सुरक्षितता उपाययोजनांसाठी सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश शासनाने आज निर्गमित केले असून त्याची सर्व शाळांमध्ये काटेकोर अंमलबजावणी व्हावी असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी 21 ऑगस्ट 2024 रोजी दिले। काझीखेड येथील प्रकरणाची गंभीर दखल घेऊन जिल्हा प्रशासनाकडून संबंधित शिक्षक, केंद्र प्रमुख व मुख्याध्यापकांवर तातडीने कारवाई करण्यात आली आहे। आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस यंत्रणेमार्फत सुरू आहे। याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बालकल्याण समिती व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली। जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी यांच्यासह जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, शिक्षणाधिकारी तसेच बाल कल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बाल हक्क आयोगाचे सदस्य उपस्थित होते। शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षा विषयक उपाययोजनांसाठी पर्याप्त संख्येने सीसीटीव्ही बसविण्याबाबत शासनाने आदेश दिले आहेत। खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांनी देखील सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची कार्यवाही तातडीने करावी। त्याचप्रमाणे शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसतील त्यांनी ते प्राधान्याने बसवून घ्यावेत। आवश्यकतेनुसार निधीसाठी प्रस्ताव सादर करावेत असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।